ये 25, 26 और 27 जनवरी सेलिब्रेट करें रिपब्लिक डे तकवा ज्वेलर्स के साथ, क्योंकि तकवा ज्वेलर्स दे रहा है अपने कस्टमर को 26 जनवरी के मौके पर 26% का डिस्काउंट ऑन मेकिंग चार्जेस रेडी गोल्ड ज्वेलरी पर। याद रखें, ये ऑफर 25, 26 और 27 जनवरी को रहने वाला है हमारे सभी ब्रांचों पर, तो विजिट कीजिए और ऑफर का फ़ायदा उठाएं। शोरमा विक्रेता मराठी लड़की का हटाया गया स्टॉल। वीडियो वायरल होने के बाद मनसे नेता अविनाश जाधव पहुंचे मौके पर। हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। एकता सावंत जो कि एक मराठी समाज से ताल्लुक रखती है और रोजमर्रा डोंबिवली स्टेशन के बाहर अपना शोरमा स्टॉल लगाने का काम करती है, लेकिन तभी केडीएमसी नगर पालिका आती है और एकता सावंत के स्टॉल के ऊपर कार्रवाई करती है, जिसके बाद एकता सावंत जो है वीडियो बनाती है और वीडियो वायरल होने के बाद ये वीडियो जो है मनसे प्रमुख राज ठाकरे के पास पहुंचता है और अगले ही दिन राज ठाकरे जो है अविनाश जाधव को वहां मौके पर भेजते हैं। एकता सावंत ने अविनाश जाधव से बातचीत करते हुए गंभीर आरोप लगाया कि मैं डेली जो हूँ 300 रुपए हफ्ता देने का काम करती हूँ, पर फिर भी मेरे ही स्टॉल पर हर बार कार्रवाई होती है। मेरे आजू बाजू जो है उत्तर भारतीय लोग स्टॉल लगाने का काम करते हैं, पर उनके स्टॉल के ऊपर कोई कार्रवाई नहीं की जाती है। जिसके बाद अविनाश जाधव ने साफ शब्दों में कहा कि मराठी माणसाच्या धंद्यावर अन्याय झालाय तर मनसे शांत नाही बसणार। जिसके बाद एकता सावंत ने अविनाश जाधव से कहा कि मुझे राज ठाकरे साहेब का एक फोटो दीजिए, अगर मैं अपने स्टॉल पर राज ठाकरे का फोटो लगाऊंगी तो कोई मेरे स्टॉल को नहीं हटाएगा। मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते आता, आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो, ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला। हा तर ऐका ना, इलेक्शन टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो। आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे, काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू, आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते। हे जे इथे जे धंदे लावतात 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल। हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज। मी कसं येऊन मी तो रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं। इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावते, रोज लावते। माझ्याकडून लिहून घ्यायचं, मी इथं आंदोलनाला बसते दादा, हे सगळं खोटं आहे। तुला आंदोलन करायचं, मी एवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस कर। तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही। राहू द्या टीम आहेच, खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे। थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता। हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको। हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते, त्याच्यावरती लाव, ओके, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव, ठीक आहे? त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही, जी आहे का? आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे? बरोबर। एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवली, हा, ठीक आहे? बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? चालेल जाऊ, चालेल। रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत। मराठी माणूस रडत नाही, त्यामुळे बिंदास रडायचं नाही। कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहे, तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं तर मला फोन करा, तर मला ठाणे वाटायला अर्धा तास लागेल, अर्धा तास येईल। त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे। मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला। मी त्यांना याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे 150 मीटरच्या आत आहे। मी म्हटलं हे बोलता रेग्युलेशन फक्त बोलच लागू होतात, बाकी त्यांना लागणार होता। पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, 2 वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2-2 सिलेंडर चालतात। मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय, नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद, असं होऊ शकत नाही। या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा, विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार, पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर, माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कितना विकणार आहे, हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। याच्यात येऊन धंदा केलाय दादा,
300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. कोण घेतो? गेला नाही घेतात दादा बरोबर येऊ. 300 रुपये रोज हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. कोण घेतो? महापालिकेवाले. बोलतात सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे. तू एक काम करतो, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय आहे, ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. कपडेच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मला वोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, तिथं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, मी बघतो.